पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं संरक्षण क्षमता मजबूत करण्यासाठी वेगानं काम सुरू केलंय. त्यात भारत फ्रान्ससोबत करार करून राफेल एम खरेदी करणार आहे. मात्र राफेल मरीनपेक्षा विध्वंसक फायटर जेट आणि शस्त्र भारताकडे आहेत. नौदल, भारतीय लष्कर आणि हवाई दल यांची शस्त्रसज्जता परकीय सत्तांना अचंबित करणारी आहे. त्यामुळे भारताकडील विध्वंसक शस्त्र कोणती जाणून घेऊया. तेजस MK-1A फायटर जेट लांबून शत्रूवर हल्ला करण्यास सक्षम. हवेत इंधन भरण्याची क्षमता मिशन कालावधी वाढवण्यास उपयुक्त. प्रोजेक्ट 17 ब्रावो युद्धनौका जमिनीवरून हवेत मारा करण्यास सक्षम. शत्रूच्या रडारपासून संरक्षण करण्यास मदत. INS वाघशीर पाणबुडी खोल महासागरात लक्ष्यांचा मागोवा घेण्यास सक्षम. लांब पल्ल्याच्या मोहिमांसाठी योग्य. हिंद महासागरात गस्त घालण्यासाठी फायदेशीर. राफेल एम अर्थात राफेल मरीन हवेतून हवेत, हवेतून जमिनीवर आणि हवेतून समुद्रात मारा करण्यास सक्षम. नौदलाची हवाई शक्ती वाढवणारे राफेल. या फायटर जेट्स आणि युद्धनौकांमुळे भारताच्या तिन्ही दलांची शक्ती वाढली आहे. त्यामुळे भारत पाकिस्तान युद्ध झाल्यास ही क्षेपणास्त्रच पाकचा खेळ खल्लास करतील. त्यामुळे भारतानं शस्त्रसज्जता वाढवण्यावर दिलेला भर पाकिस्तानची कोंडी हवा, पाणी, जमीन यापैकी नेमकी कोणत्या मार्गाने करणार हेच पाहण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.